विजय माने फोनवर काहीतरी करतात. क्लायंट सोबत बोलतो. क्लायंट बरोबर. हे असं एडिटरांचं असं काम असतं. स्टुडिओत भारी आहे, वातावरण भारी आहे, पॉझिटिव्हिटी आहे तुझ्या स्टुडिओमध्ये. ओके. मजा येते. तुमचं CG असेल, VFX असेल किंवा ॲनिमेशन असेल, व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग. आता मी स्वतः बघशील तर मी BSc ॲनिमेशन अँड मीडिया ग्राफिक्स असं केलं आहे. म्हणजे मी पूर्ण डिग्री कोर्स केला आहे ह्यामध्ये. तर ते करायची गरज नाही. डिरेक्ट तुम्हाला वाटतं ना स्क्रिप्टमध्ये स्पेस येत होते, तो स्पेस घालवला की तिथला स्पेस कमी होतो ॲटोमॅटिक. तर सगळ्यात बेस्ट आता सध्या इंडस्ट्री लेवल सॉफ्टवेअर आहे तर प्रीमियर प्रो. बरोबर. प्रीमियर प्रो हा सगळीकडेच वापरला जातो मोस्ट ऑफ. बॅटरी चार्जिंग लावायच्या कॅमेऱ्याच्या सेटवर. आवड पुण्यात कुणाला सांगायचं ना घरी बिरी कुठं आहे काय, संध्याकाळचं शूट असलं का नाही की जायचं पुण्यात कुठंतरी असं मित्राच्या ह्याच्यावर सांगायचं. तो म्हणणार असं माझ्या मित्राचा शूट आहे. कारण मी खूप नवीन होतो, गावाकडनं गेलेलो एक स्वप्न घेऊन की भाई काहीतरी आपल्याला इंडस्ट्रीत करायचं आहे. कारण मला 7वी 8वी पासूनच ह्या गोष्टींचं वेळ होतं खूप. अरे खूप आल्या पहिला वायफायचा पासवर्ड घेतला. त्यामुळे गरजेचंच आहे पाहिजे. कारण म्हणजे तुम्ही डायरेक्ट जावा PPTच्या 2-3 वेबसाईट आहेत त्याच्यावर जावा, डिरेक्ट तुमचा सब्जेक्ट द्या की काय बनवायचं आहे, डिझाईन सिलेक्ट करा, स्टाईल सिलेक्ट करा. तुम्ही एखाद्या वेब सिरीजचं, एखाद्या शॉर्ट फिल्मचं, एखादे ॲडव्हर्टाईज एडिट करत असाल तर त्याला ते इफेक्ट्स एवढं यूज करून नाही चालत. तुम्ही बघत असाल एकदम सॉफ्ट असतं, डोळ्यांना खूप छान वाटलं पाहिजे. मग मी गुजरातला गेलो, शॉर्ट फिल्म केली मोठी चांगली बिग बजेट शॉर्ट फिल्म होती. तेव्हा मी ती फील घेतला जे असतं ना म्हणतात लोक की लक्झरियस लाईफ असते इंडस्ट्रीत. ते मला आतापर्यंत नव्हती माहिती, पण तिथं गेल्यावरती हॉटेलमधलं राहणं नाही. पण म्हणजे तुम्ही असं आता म्हणजे प्रस्थापित झालाय थोडक्यात, त्याच्यामध्ये चांगला इन्कम तुमचा आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर बनायचं होतं 4वी 5वी. मला सायंटिस्ट व्हायचं होतं. 4वी 5वी असताना हॅलो 500 पाठव रे. हा मग ते सीन आहे. त्यासाठी ना मग असं एकदम झापूक झुपूक झापू झुपू असं काही नसतं. म्हणजे ते सगळंच बाकी सगळं वाघ कशात तयार होतो वाघ आणि मला वाघ तयार करायचा इंटरेस्ट. दरवेळेस आपल्या पॉडकास्ट मध्ये एक नवीन अनाउन्समेंट होत असते. थिएटरमध्ये शिट्ट्या बिट्ट्या ऍक्टर्सना पडतात, पण त्या काळ पडतात त्याच्या मागे एडिटरची मेहनत असते किंवा ह्या बाकीच्या टीमची मेहनत असते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला साईराजमध्ये. आज आपण एक नवीन मुलाखत रेकॉर्ड करतोय. ह्या मुलाखतीमध्ये आज आपण एडिटिंग क्षेत्रातली संपूर्ण माहिती घेणार आहे. म्हणजे जर कोण असा व्यक्ती असेल किंवा अशी मुलं असतील की ज्यांना एडिटिंग क्षेत्रात आवड आहे, जी मोबाईलवरनं एडिट करतायत किंवा असं जे काय आहे की आपल्याला करिअर करायचं आहे, एडिटिंग क्षेत्रात कसं उतरावं, कुठलं सॉफ्टवेअर शिकावं किंवा काय कॅटेगरीज असतात, किती संधी आहेत उपलब्ध, किंवा एकंदरीतच सगळी माहिती जी तुम्हाला एडिटर होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे ती ह्या पॉडकास्टमध्ये आपण घेणार आहे. आपल्यासोबत आज उपलब्ध आहेत इथं स्टुडिओमध्ये विजय माने फोनवर काहीतरी करतात. क्लायंट सोबत बोलतो. क्लायंट बरोबर. हे असं एडिटरांचं असं काम असतं. तर मी थोडक्यात ह्यांची ओळख करून देतो. विजय माने हे एडिटिंग क्षेत्रात गेले 5-6 वर्ष झालं काम करतायत आणि जवळपास 5-6 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. फ्रीलान्सिंगमध्ये काम करतायत. त्यांनी 1-2 ठिकाणी जॉब पण केलाय माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे एका यूट्यूब चॅनलला देखील केलाय जॉब. अजून आत्ता सध्या तुम्ही गुजरातमध्ये पण वर्क फ्रॉम होम करताय किंवा फ्रीलान्सिंग करतात. फ्रीलान्सिंगमध्ये पण बरंच त्यांचं काम आहे. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण बरंच एडिटिंगचं काम केलंय. शॉर्ट फिल्म्स केल्यात. एका तुमच्या कुठल्या तरी शॉर्ट फिल्मला नॅशनल पण बहुतेक. तर एकंदरीत असा सगळा प्रवास यांचा. तर आपण आज त्यांच्याकडनं फुल नॉलेज घेणार आहे, फुल माहिती घेणार आहे की कशा प्रकारे एडिटिंग क्षेत्रात उतरलं जातं, कशा प्रकारे आपण आपला रोड मॅप असला पाहिजे किंवा कसं आपण सुरुवात केली पाहिजे. एकंदरीत आपण सगळी माहिती त्यांच्याकडनं घेणार आहे. तर कसं वाटतंय सर स्टुडिओत? भारी आहे, वातावरण भारी आहे, पॉझिटिव्हिटी आहे तुझ्या स्टुडिओमध्ये. ओके. मजा येते. तू जेव्हा मला बोललास की आपल्याला असं करायचं तेव्हा मी एकतर असा विचार केला की अरे आपण भाई म्हणजे एकत्र काम केलेलं आपण खूपदा. तू माझ्यासोबत होता, आपण केलेलं आहे आणि तू असं डिरेक्ट मला विचारतं की आपण असं काहीतरी करूया. बरोबर. तर ते भारी वाटलं किंवा म्हणजे काय असेल तो थोडासा माझा एक्सपिरियन्स आहे तो मला लोकांपर्यंत शेअर करता येईल, जे नव्यानं एडिटिंग करू पाहतायत किंवा मी पण तिथूनच आलोय. म्हणजे मला पण माहिती आहे की सुरुवात कशी होते, सुरुवातीला म्हणजे कुठल्या फेजमधून लोक जातात. म्हणजे जे की फोनमध्ये वगैरे एडिटिंग करतात लोक, तिथून सुरुवात होते. फोनपासून एक आवड असते,
तर ती आवड जोपासणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबर फॅमिलीचा सपोर्ट असणं पण गरजेचं आहे, कारण ही फील्ड अशी आहे की ह्याला ना रात्र आहे ना दिवस आहे, म्हणजे पूर्ण झोकून देऊन काम करावं लागतं या फील्डमध्ये. त्यामुळं आहे म्हणजे कसं करता येईल, काय करता येईल हा विचार केला मी, आणि माझा काय थोडा एक्सपिरियन्स आहे किंवा मी काय केलेत कामं ते पोचतील म्हणजे ज्यांना गरज आहे. म्हणजे 100% तुमचं जे नॉलेज आहे त्याचा 100% आपल्याला फायदा होईल. येस येस येस. म्हणजे आल्यापासून कसं वाटतंय स्टुडिओ मध्ये? अरे खूप आल्या पहिला वायफायचा पासवर्ड घेतला त्यामुळे ते तर गरजेचंच आहे भाई, कारण क्लायंट तुझे सोडत नाहीत भाई. तू कुठं पण जा, पूर्ण म्हणजे तू कुठेही गेलास तरी माझ्या डोक्यात तरी भाई क्लायंट्सच असतं की त्यांचं काम असेल, त्यांचं वेळेत पोचणं असेल, कारण तेच तुला कुठंतरी काम मिळवून देत असतं किंवा तुला म्हणजे एक स्टेबिलिटी देत असतं गोष्टी, की बाबा आहे आपल्या मागं क्लायंट्स आहेत किंवा त्यांचं काम आहे, जबाबदारी आहे, त्यांचं वेळेत पोचणं असेल, त्यांना ते मटेरियल क्वालिटीमध्ये जाणं असेल, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळं मला वाटतं की म्हणजे ही जी तुला वायफायचा पासवर्ड मागितला किंवा असं कुठेही असेल, मी त्या सतत कॉन्टेंट आणि एडिटिंग ह्या गोष्टीत राहणं खूप गरजेचं आहे. कारण तू त्यातून बाहेर पडलास किंवा थोडा जरी म्हणजे कुठंतरी डिस्ट्रॅक्ट झालास तर मग खूप वेगळं वळण भेटतं किंवा काम मिळणं हे कठीण असतं खूप. कारण आता सध्याच्या घडीला काय काम चाललंय एक्झॅक्ट? आता सध्या मी फ्रीलान्सिंग जास्त करून त्याच्याकडे फोकस केला आहे, फ्रीलान्सिंग करणं. आणि मला इंडिव्हिज्युअल माझ्या स्वतःचा काय प्रोजेक्ट करायचे आहेत शॉर्ट फिल्मचे वगैरे. मी आत्तापर्यंत खूप बाहेरचे केले, म्हणजे मित्रांचे असेल किंवा इतर वेगवेगळ्या डिरेक्टर्सचे, त्यांच्यासोबत एक्सपिरियन्स घेतला गोष्टींचा. तर आता मला वाटतं की आता मला स्वतःचं पण काहीतरी ह्या गोष्टी एक्सपिरियन्स घेतल्यानंतर कुठेतरी वेब सिरीज किंवा शॉर्ट फिल्म्स अशा गोष्टींकडे मला वळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की एक कुठेतरी स्वतःचं काहीतरी असावं फिल्म्स वगैरे, जेणेकरून आपण रिप्रेझेंट करू स्वतःला. फेस्टिवलला फिल्म गेली तर आपली टीम, माझं नाव कुठेतरी पुढं जाईल, या दृष्टिकोनातून आता प्रयत्न झाले. त्यामुळे आता खूप सारे प्रोजेक्ट चालू आहेत साईड बाय साईड. आणि एडिटिंगचं काम नेमकं कसं चालतं? एडिटिंगचं काम म्हणजे कसं बघ, आता आपल्याला पहिलं तर मी क्लायंट सोबत मीटिंग करतो. क्लायंटचं काय आहे ते पूर्ण गोष्टी समजून घेतो की त्यांना कसं हवं आहे, काय डिटेल्स आहेत. जर शूट करणार असेल, कारण मी मोस्ट ऑफ शूट पण करतो स्वतः. ओके. एडिट्स पण करतो, थोडं शूटचं पण नॉलेज आहे. म्हणजे मी मोस्ट ऑफ बरेच प्रोजेक्ट्स जे असे बेसिक्स असतात, जे एवढे काही म्हणजे त्यांना असं खूप मोठ्या लेवलचं काही लागत नाही, असं मोठा ॲरी या गोष्टी, रेड वगैरे अशा कॅमेऱ्यांचं, हे बेसिक जे सोनी विनीच्या कॅमेऱ्यावर करतात त्यांचं शूट करून एडिट कसं करता येईल त्या गोष्टी मी बघतो सगळ्या. तर मग त्यातूनच मला असं पहिलं तर सुरुवात होते की क्लायंट शोधणं, किंवा क्लायंट येतातच. आता कसं झालंय की नाव एक रेफर करतात लोक की हा विजय असा आहे किंवा हा अमुक अमुक असा आहे बाबा, हा खूप छान एडिट करतो. तर असं लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे येतात कामं भरपूर. तर तसं काम आलं तर मोस्ट ऑफ पहिला पार्ट असा असतो की क्लायंट सोबत आपण हे करणं, म्हणजे क्लायंटला काय पाहिजे पिच करणं, क्लायंट सोबत मीटिंग करणं, ह्या गोष्टी. नंतर काम आल्यानंतर मग त्यांची डेडलाईन असेल त्या गोष्टी बघणं, डेडलाईननुसार त्यांना काम डिलिव्हर करणं, काम किती आहे त्या लेवलवरती मग डिस्ट्रीब्यूट करणं. जर मला एकट्याला पॉसिबल असेल तर मी ती करतो, किंवा असं वाटलं की मला आता खूप लोड आहे आणि मला गरज आहे माझ्या टीमला, तर मग मी असे माझे टीम्समध्ये पण काही आहेत, डिवाइड होतात, तर त्यांच्याशी पण मी म्हणजे डिवाइड करतो कामं मग तशी काय असेल. ओके. आणि एडिटिंगसाठी साधारण कुठली सॉफ्टवेअर्स आपल्याला आली पाहिजेत, किंवा कुठली सॉफ्टवेअर असतात ॲक्च्युली कुठल्या एडिटिंगसाठी? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बरेच त्याच्यामध्ये पण कॅटेगरीज आहेत. तुमचं CG असेल, VFX असेल, किंवा ॲनिमेशन असेल, व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, तर कुठले सॉफ्टवेअर्स असतात आणि कसं काय असतं? मोस्ट ऑफ म्हणजे काय, आता मी स्वतः बघशील तर मी BSc ॲनिमेशन अँड मीडिया ग्राफिक्स असं केलंय. म्हणजे मी पूर्ण डिग्री कोर्स केला ह्यामध्ये. आणि ती डिग्री करत असताना मग मला फर्स्ट इयरला ओव्हरऑल सगळे ग्राफिक्सचे कोर्सेस झाले. म्हणजे ग्राफिक्सचे पूर्ण सॉफ्टवेअर शिकवले गेले. फोटोशॉप असेल, कोरल ड्रॉ असेल, इलिस्ट्रेटर असेल, इन डिझाईन असेल, अशा प्रकारची काही सॉफ्टवेअर्स आहेत ती शिकवली गेली. नंतर सेकंड इयरला मला हळूहळू मग एडिटिंगच्या, व्हिडिओच्या
ह्याच्यात आणलं, म्हणजे जसं की प्रीमियर प्रो असेल, आफ्टर इफेक्ट्स असेल, जे मोशन ग्राफिक्ससाठी आता खूप क्रेज आहे त्या गोष्टीची मोशन ग्राफिक्समध्ये. तर म्हणजे पुष्पमध्ये आपण बघितलेलं किसिक सॉन्ग पहिलं रिलीज हा झालं. हा हा त्याच्यामध्ये जे काय केलंय ते आफ्टर इफेक्ट्स असेल किंवा सिनेमा 4D वगैरे अशा त्यात 3D लेयर्स असतील, त्या गोष्टी कराव्या लागतात. 3D मध्ये ते दिसणं, जे आपल्याला डेप्थ दिसते त्या गोष्टींमध्ये, ती 3D मुळे क्रिएट होते, किंवा अशा गोष्टी क्रिएट करण्यासाठी आफ्टर इफेक्ट वापरलं जातं मोस्ट ऑफ. ओके. आणि आफ्टर इफेक्ट्स आहेच, परत ॲनिमेशनसाठी AN वगैरे असे ॲडॉबची सॉफ्टवेअर्स आहेत. आणि त्यानंतर मग थर्ड इयरमध्ये मला शिकवलं 3D मध्ये सगळं मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, रिगिंग अशा गोष्टी काय येतात त्या सगळ्या शिकवल्या. आणि प्लस मला असा पण पॉईंट होता की त्यासोबत कॅमेरा आणि अजून म्हणजे आपल्या C+, HTML अशा गोष्टी पण, म्हणजे वेबसाईट, बेसिक एक वेबसाईट तुम्हाला क्रिएट करता आली पाहिजे, अशा पण गोष्टी त्यामध्ये आम्हाला दिल्या होत्या. म्हणजे त्या माझ्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्या स्टडीजमध्ये माझ्या होत्या त्या गोष्टी. मग एक्झाम असतील त्या प्रॉपर लेखी होत्या. लेखी एक्झाम पूर्ण अशी अशी मोठी मोठी पुस्तकं असायची, 150-150 पानांची. कलर थेअरी असेल, बऱ्याच गोष्टींवर अशी पुस्तकं असायची. मग त्या गोष्टींचा अभ्यास करून एक्झाम्स देऊन मग त्या हे केल्या. बट सॉफ्टवेअर असं म्हणशील एडिटिंगमध्ये तर सगळ्यात बेस्ट आता सध्या इंडस्ट्री लेवल सॉफ्टवेअर आहे तर प्रीमियर प्रो. बरोबर. प्रीमियर प्रो हा सगळीकडेच वापरला जातो मोस्ट ऑफ. वापरण्यास म्हणजे जर तू बघशील तर तो खूप सोपा आहे इंटरफेसली. इंटरफेस त्याचा असं काही हार्ड नाही आहे. नवीन बिगिनर्स जरी असेल तरी तो 1-2 व्हिडिओज बघेल युट्यूबला किंवा ट्युटोरियल्स बघेल तर त्याला ते समजून जाईल लगेच की त्याचा इंटरफेस. म्हणजे एडिटिंगसाठी फक्त युट्यूबच केलं पाहिजे का त्याच्यासाठी असं काही कोर्स वगैरे पण प्रॉपर तुम्ही रिकमेंड करता की कोर्स वगैरे करा काय? हा, युट्यूब तर आहेच. म्हणजे युट्यूब आता खूप सारे चॅनल्स आहेत युट्यूबवर, ते तुम्हाला व्यवस्थित एकदम ट्युटोरियल्स देतात. एकदम क्लास 1 पासून अगदी क्लास 14 पर्यंत 40 दिवसापर्यंत असं पूर्ण तुम्हाला ट्रेन करतात त्या गोष्टींमध्ये. बट ते हे खूप आत्ता आलं. म्हणजे मी जेव्हा ऍडमिशन घेतलेलं तेव्हा मला खरं सांगू तर एडिटिंगचा ई पण माहित नव्हता आणि VFXचा V पण. कारण मी खूप नवीन होतो, गावाकडनं गेलेलो एक स्वप्न घेऊन की भाई काहीतरी आपल्याला इंडस्ट्रीत करायचं आहे. कारण मला 7वी-8वी पासूनच ह्या गोष्टींचं वेड होतं खूप. म्हणजे फोटोग्राफी असेल, फोटो एडिटिंग असेल, आणि मला मोस्ट ऑफ म्हणजे खरं सांगू तर ऍक्टिंगचं खूप वेळ होतं. म्हणजे मला ऍक्टर व्हायचं होतं. बट मला घरच्यांचा सपोर्ट नव्हता. म्हणजे 10वी झाली आणि सैराट पिक्चर आला आणि सैराट सगळ्यांचाच एक असं होऊन गेलं की भाई हे म्हणजे आरची 10वीलाच तर आहे किंवा परशा असं आहे, मग आपल्याला पण करता येऊ शकतं ऍक्टिंग आणि असं भारी काहीतरी करता येऊ शकतं. तिथून मी इन्स्पायर झालो खरं तर. म्हणजे मला वाटलं की मला पण असं हिरो बनायचंय किंवा कुठंतरी काय असं होत गेलं. तेव्हाच ते माहितच आहे तुम्हाला की प्रत्येक स्टेप बाय स्टेप गोष्टी बदलत राहतात. म्हणजे माझं ड्रीम पहिलं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर बनायचं होतं 4वी-5वीत. मला सायंटिस्ट व्हायचं होतं. ते 4वी-5वीत असताना आपल्या सगळ्यांचं तसं असतं की वेगळं काहीतरी असतं ड्रीम, असं बनायचं तसं. ते हळूहळू येते तसं एक स्टेप बाय स्टेप बदलतं ते, की मग 6वीत आल्यानंतर काहीतरी वेगळं तुम्हाला भेटतं. तुम्हाला काहीतरी कॉलेजमध्ये आपल्या शाळेमध्ये करिअर गायडन्सचा एक काहीतरी सेमिनार येतो आणि त्यात तुम्हाला वाटतं की याला असं UPSC करून पण असं काय काय करता येतं. मग चला UPSC मग पोरांचं येऊन जातं. मग त्या गोष्टी पण अशा, म्हणजे मला वाटतं कुठेतरी ह्या गोष्टी पण फिल्म मेकिंग करताना किंवा तुम्हाला भविष्यात जगताना खूप गरजेच्या आहेत ह्या गोष्टी. म्हणजे एडिटिंग सोबतच म्हणजे जर कुणाला फिल्म मेकिंग मध्ये यायचंय तर ह्या सगळ्या गोष्टींचं पण भान असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऑल ओव्हर सगळ्यातलं नॉलेज असलं पाहिजे. फक्त एडिटिंग येतं आणि मी त्यात गेलोय असं होत नाही. तुम्हाला एडिटिंग सोबतच तुम्हाला लिखाणातला थोडा गंध पाहिजे. सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली ना तर त्याचं ॲव्हरेज चांगलं होऊन जातं, पॅकेज होऊन जातं. तर आपण परत विषयावर येऊयात. तर मला अजून एक क्वेश्चन असा होता, म्हणजे आता आपण गेले 1 वर्ष झालं बघतोय म्हणजे AIचा शिरकाव झालाय सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असू द्या कुठली, आता एक्झॅक्ट एक्झाम्पल मला क्लिक होत नाही, पण एडिटिंग मध्ये मी थेट येतो. एडिटिंग मध्ये आपण बघतो आधी पूर्ण असं सिलेक्ट करून 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 बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला लागायचं. बरोबर ना? पेन टूल किंवा आता असं क्लिक केलं की झालं बॅकग्राऊंड रिमूव्ह जाग्यावर. किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं AIचा म्हणजे एकदम असं हे झालंय. म्हणजे
काम सोपी झाल्यात. बरोबर. आता ही सोपी म्हणावीत का का आपल्यासाठी अवघड झाल्यात असं म्हणावं, नक्की काय म्हणावं, तुम्हाला काय वाटतं? माझा असा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, म्हणजे मी स्वतः माझ्या एडिटिंग्समध्ये माझ्या गोष्टींमध्ये मी आता याचा वापर करतो. मला पूर्ण मी शेड्यूल बनवण्यापासून माझ्या गोष्टींचं, तर त्या दृष्टिकोनानं AI आता इतकं हेल्पफुल झालंय. म्हणजे ChatGPT असेल, असे बरेच गोष्टी तुम्हाला आहेत. तुम्ही प्राउम्प्ट द्यायचा त्यांना की मला असं असं माझा एडिट फ्लो आहे आणि ह्या संदर्भात मला एडिट करायचं आहे. समथिंग आपण धरून चालू एखाद्या फर्मचं किंवा एखाद्या शेतीच्या एखाद्या गोष्टीचं काहीतरी आपल्याला एडिट्स करायचं. तर त्या एडिटसाठी काय करावं लागेल आपल्याला, तर ते पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला फ्लो करून देतं की तुम्ही पहिला हा घ्या, तुम्ही नंतर दुसरा हा असं करा, तुम्ही असं टाकू शकता, तुम्ही हे म्युझिक घेऊ शकता, इथंपर्यंत ते तुम्हाला सजेस्ट करतं. म्हणजे मी केलेला यूज. आणि प्लस मी फोटो क्लिअर करणं असेल किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं असेल, किंवा मी इव्हन आहे ना सांगेन की प्रीमियरमध्ये नवीन आलेल्या आता 2025 असेल किंवा 24 असेल, तर तुम्ही जर सबस्क्रिप्शन घेत असाल ॲडॉबचं, म्हणजे पूर्ण 7-7.5 हजाराला काहीतरी येतं, ते तुम्ही वर्षाचं इयरली घेत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला प्रोव्हाइड करतं ॲडॉब. तुम्हाला रिमिक्स टूल नावाचं एक टूल येतं जे पूर्ण AI वरती आहे. जे रिमिक्स टूल काय करतं, तुम्ही एक पूर्ण सॉंगचं तुमच्या एखाद्या म्युझिकचं तुम्ही म्युझिकच्या ह्याच्यावर टाइमलाईनवर ते टाकलं आणि तुम्हाला असं आहे की आता मला ह्यात कुठं शोधू की कुठं कट आहे, कुठं बीट्स आहेत, कुठं स्लो होणार आहे, तिथं ते कट करून देतात. तर तुम्ही फक्त पूर्ण ठेवायचं, ते त्याला एक्सपांड करायचं, छोटं असेल असं आतमध्ये गेलं असेल तर पूर्ण वाढवायचं ते, आणि फक्त एकदा रिमिक्स टूलनं असं जवळ करायचं. ते 1-2 सेकंदामध्ये तुम्हाला ती कट्स करून म्युझिक ऑटोमॅटिक ते तुम्हाला, तुम्ही पेन टूलनं पहिलं करत असाल, म्हणजे एडिटर्स जे असतील त्यांना माहिती आहे की पेन टूलनं आपण असं खाली करायचो ती लेअर, मग आवाज थोडा स्लो होणार, मग परत थोडा वाढणार, तर ती करायची पण गरज नाही लागत. रिमिक्स टूल तुम्हाला पूर्ण सगळं म्युझिक ऑटोमॅटिक रिमिक्स करून देतं. त्याचा एंड कुठं आहे, म्युझिक कुठं संपलं पाहिजे, बीट कुठं सोडतंय म्युझिक, त्या हिशोबानं तुम्हाला ते करून देतं. इतकं सोपं ते. आणि हेच नाही, तुम्ही प्राउम्प्ट देऊन, म्हणजे स्क्रिप्टवर तुम्ही तुमची काय स्क्रिप्ट आहे, समज इंग्लिश व्हिडिओ तुम्ही एखादा पॉडकास्ट असेल किंवा कुठलाही इंटरव्ह्यू, ह्या गोष्टी तुम्ही एडिट करता, तर तुम्हाला इकडे एक स्क्रिप्ट नावाचं एक ऑप्शन आहे, ऑल स्क्रिप्ट. त्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला ती तुमची स्क्रिप्ट येते आणि ती स्क्रिप्ट तुम्ही ही करू शकता. म्हणजे स्क्रिप्टवर तुम्हाला तुम्ही कट मारून देणार ते तुमच्या स्पेसमध्ये. आता मी चुकून काहीतरी बोलताना काय बोललो किंवा असा निगेटिव्ह मोकळा स्पेस असतो ना की जिथं सॉस घेतोय, जिथं थांबलाय, पॉज आहे, तो खूप मोठा आहे. मग एखाद्याला कसं असतं क्लायंटला की फास्ट व्हिडिओ हवा असतो की पटपट पटपट गेलं पाहिजे, तर तेव्हा आपण काय करतो, एक CQW न असं कट करत करत किंवा इरेझर टूलनं कट करत करत जातो. तर ती करायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला वाटतं ना स्क्रिप्टमध्ये स्पेस येतो, तो स्पेस घालवला की तिथला स्पेस कमी होतो ऑटोमॅटिक. अशा खूप एवढं काम सोपं झालं, एवढं सोपं काम. आम्ही अजून व्हिडिओ बघितलं म्हणजे युट्यूबला की असं असतो, घोडा असतो आणि त्याचा अचानक त्याचा हीच तयार होतो, गोरडोच तयार होतो. हा, ते डायरेक्ट त्या गोष्टी पण काय काय Adobe Firefly म्हणून एक ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंड तुमच्या व्हिडिओचं काढू शकता किंवा तशा गोष्टी तुम्ही क्रिएट करू शकता. तुम्ही AI ला प्राउम्प्ट दिला, तुम्हाला एक इमेज बनवून दिली AI नं, ती इमेज तुम्ही लेअर मध्ये पण घेऊ शकता आणि त्या लेअर तुम्ही परत आफ्टर इफेक्ट मध्ये जाऊन त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मोशन ग्राफिक्स करू शकता. म्हणजे तुम्हाला पाणी मागितलं तर एकदम 3-4 प्रकारच्या टाईपमध्ये ते पाणी देईल. तुम्ही एखाद्या सूर्यप्रकाशच्या गोष्टी मागितल्या किंवा काही तुम्ही प्राउम्प्ट टाईप केला, तुम्ही आता जसं म्हणला घोडा आणि ती गोष्ट उडते, तर त्या गोष्टी ना तुम्ही टाईप करा, ते तुम्हाला देईल आणि क्रिएट करून देईल फोटोशॉपमध्ये. ते तुम्ही लेअर वाईज तुम्हाला करू शकता तुम्ही, आणि त्या लेअर ॲज इट इज आफ्टर इफेक्ट मध्ये ओपन होतात आणि ते तुम्ही मोशन ग्राफिक करून त्या गोष्टी करू शकता इन्स्टंट. एवढं सोपं झालं, एवढं म्हणजे खूप सोपं करून दिले AI ने. आणि असे ते ही मी तुम्हाला सॉफ्टवेअर मधल्या सांगितल्या गोष्टी, अशा तर तुम्ही बघसाल तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला वाटतं की बाहेर पण मिळतात तुम्हाला. म्हणजे गुगलला तुम्ही सर्च करताल तर खूप सारे AI चे टूल्स आहेत जे तुम्हाला स्टोरी बोर्डिंग पासून सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. पण AI जॉब खाईल आपला, किंवा AI जॉब कुठंतरी लोकांना भीते की एडिटर्स लोकांचा जॉब जाईल किंवा इव्हन कुठल्याही, तर तुम्हाला तसं नाही वाटत की AI जॉब ही करेल. कारण एवढं परफेक्शन, ह्युमन सारखं परफेक्शन AI नाही, एडिटिंग मध्ये तरी नाहीये. कारण तुम्ही ते कट्स, मी म्हणलं तुम्हाला, ते कट्स करतं पण कुठं कुठं पूर्ण खाऊन टाकतं ते, मग ते चुक आहे ना. म्हणजे ती जर तुम्ही ऐकलं फ्लो मध्ये तर ते कळून येतं की तिथं काहीतरी शार्प कट लागलाय,
तर आपण जर ह्युमन कट मारतो तेव्हा एखादा माणूस कट मारतो तेव्हा तो स्मूथ असतो. बरोबर. पण कधी कधी ए आय असं करतं की तो शार्प होऊन जातो. तेवढा शार्पनेस नाही ते गोष्टीला. चुकीचं आहे. म्हणजे ते ऐकण्याला लोकांना ऐकताना ते खूप चुकीचं वाटतं. म्हणजे ते मग तसं काही गोष्टी आहेत किंवा प्राउंट देण्यासाठी लोकांचा जॉब उलटा येईल. म्हणजे ज्याला प्राउंट चांगला देता येतो, जो ए आयचा वापर करतोय डेली यूजमध्ये, मी तर सगळ्यांना सांगेन की खरंच ए आयचा वापर करा एडिटिंगमध्ये. म्हणजे खूप फास्ट काम होतं. तुम्ही जर ह्याच्यात काम करत असाल, म्हणजे आपल्या सोशल मीडिया डिझायनिंग किंवा आपल्या काय म्हणतो आपण ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत असाल तर ए आय वापरणं खूप मस्ट आहे. तुम्ही एकदम फास्ट करू शकता. कारण तिकडं खूप प्रोसेस अशी असते की फिल्म सारखं नसतं ते की 2-2 वर्ष एडिट चालणार किंवा असं एकदम स्लो प्रोसेस असं नाही. इकडं फास्ट आहे सगळं. रील्स आज मागितली की संध्याकाळी क्लायंटला दिलीच लगेच 2 तासात. मग त्या गोष्टींसाठी तुम्ही जर ए आयचा वापर कराल ना तर ती एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला ते एकदम मक्खन एकदम स्मूथ आणि तुम्ही फास्ट एकदम 10x फास्टर तुम्ही काम करू शकता, असं माझा तरी ओपिनियन आहे. काही गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत ऍक्च्युली. खूप चॅट जीपीटी म्हणताय ना तुम्ही, ते खरोखर बेस्ट चांगलं आहे. चॅट त्याच्यावर एका प्रॉम्प्ट वर डायरेक्ट स्क्रिप्ट टाकी रेडी होऊन येते. किती काम असते आपलं. खूप म्हणजे तुम्ही जर एखादा स्टोरी जरी दिली त्याला तरी ते तुम्हाला प्रॉपर लिहून देते. आणि मग परत तुम्ही त्यात तुमच्या थोड्याशा ह्युमन ब्रेनचा थोडा गोष्टी वापर ऍड करू शकता, चेंजेस करू शकता. बरोबर. ते एवढं इझी झाले. 100% इझी झाले. हो. तर पीपीटी बनवायचे तुम्हाला तर पीपीटी सुद्धा एकदम फास्ट आहेत. म्हणजे तुम्ही डायरेक्ट जावा पीपीटीच्या 2-3 वेबसाईट आहेत त्याच्यावर जावा, डिरेक्ट तुमचा सब्जेक्ट द्या की काय बनवायचंय, डिझाईन सिलेक्ट करा, स्टाईल सिलेक्ट करा, तुमची 1 ते 2 मिनिटात पीपीटी तयार. एवढं फास्ट झालं. आणि मॅन्युअली करत बसलो आपण तर त्याला किती स्लाइड 1 दिवस 2 दिवस जातात. पहिलं तर जॉब होता, म्हणजे जॉब आता पण आहेच इंडस्ट्रीत काय ठिकाणी फक्त ती शेड्यूल बनवण्यासाठी माणसं असतात की एवढ्या टायमिंगला ही शूट असणार, इथं जेवण ब्रेक असणार, लंच ब्रेक असणार. ही प्रॉपर शेड्युलिंग असतं मोठ्या फिल्म्सचं. भले शॉर्ट फिल्म्स पण असतील तर त्यांचं पण ती शेड्यूल असतं. तर त्याला ती प्रॉपर एक माणूस हायर करायला लागतो त्यांना. ते आता ए आय मुळे त्या गोष्टी खूप स्लो म्हणजे सोप्या झाल्यात, करू शकतोय. एक माणूस जरी असेल किंवा एक माणूस मल्टीटास्किंग करणार असेल की त्याला सगळं सेटचं पण बघायचंय आणि त्यात त्याला ती पण बनवायचं तर तो ती 1-2 मिनिटात बनवू शकतो. बरोबर. एवढं इझी आहे. तर मला आता असं विचारायचंय की आता ए आयचं झाल्या गोष्टी, पण जर कुठला नवीन युवक आहे आपला किंवा एखादा व्यक्ती आहे ज्याला एडिटिंग मध्ये यायचंय तर कसं त्यानं सुरुवात कशी केली पाहिजे किंवा एकंदरीत कसा प्रवास असला पाहिजे त्या व्यक्तीचा. प्रवास म्हणजे कसं त्याला मुळात तर आहे ना एडिटिंग ही गोष्ट खूप म्हणजे काय म्हणतात बसून सातत्यानं त्याच्यावरती ही करण्याची गोष्ट आहे. एका ठिकाणी तुम्हाला बसावं लागतं आणि त्यासाठी त्या गोष्टीत इंटरेस्ट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं कोणी पण एडिटर नाही होऊ शकत. एक तर मग एडिटर खूप आहेत, असे खूप आहेत एडिटर, असे भरपूर आहेत इंडस्ट्रीत किंवा असे बाहेर बघायला गेलं तर. पण त्यांच्याकडे ती गोष्ट नाही जी क्रिएटिव्हिटी म्हणतो ना आपण, ती गोष्ट पाहिजे तर तुम्ही ती सस्टेन राहू शकाल, तुम्ही पुढे जाचाल इंडस्ट्रीत किंवा तुम्हाला कामं मिळतील. असं ते एक हे तसं एक आवड पाहिजे. आणि आवड असताना मग ते एक शोध घ्यायला लागायचा की बाबा कुठं काय आहे, कुठं शिकवतात. जसं पुण्या मुंबईमध्ये कोर्सेस आहेत खूप सारे. जसं मी आता BSc ॲनिमेशन मीडिया ग्राफिक्स केलं, तसे डिग्रीचे 1-1 वर्षाचे 6 महिन्याचे असे खूप कोर्सेस आहेत. जसं ग्राफिक डिझायनिंग स्पेसिफिक कोर्स आहे, व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड एक कोर्स आहे. असे कोर्स करणं गरजेचं आहे मग त्यासाठी. कारण कसं आहे तुम्ही युट्यूबवर बघून तर कराल, म्हणजे खूप सारे लोक करतात युट्यूबवर बघून. मला असं म्हणजे मी पण म्हणजे आता कसं आहे अजून पण काही गोष्टी नवीन येतात तेव्हा युट्यूबला बघावंच लागतं. एखादा इफेक्ट, एखादा ट्रान्झिशन्स वगैरे अशा गोष्टी नवीन रोज येतं. तर असं आपल्याला अपग्रेड करणं, तुम्ही जेवढं शिकत जावाल तेवढं येते. हो. मग त्यासाठी ना ती यूट्यूब तर आहेच, पण मला असं वाटतं की एखादा चांगलं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं डिग्रीचं ते मॅटर करतं पुढे जाऊन. तुम्ही जर चांगल्या कंपनीत एखादा जॉब करणार असाल, एखाद्याचं नसतं म्हणजे तो म्हणतो की मला नाही फ्रीलान्स करायचं, किंवा फ्रीलान्स पण अशी गोष्ट आहे खूप विचार करून पडायला पाहिजेत लोकांनी. कारण तुम्हाला आहे ना सुरुवातीला तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर तुम्ही फ्रीलान्स केलेलं चांगलं. कारण फ्रीलान्स ही अशी गोष्ट आहे ज्यात तुमचा आहे ना तुमच्याकडे सेव्हिंग्स नसतील, तुम्ही डिरेक्ट शाश्वत इन्कम नाही तुम्हाला ह्या महिन्यात आले म्हणजे खूप काम येतात, खूप भरभराट एकदम. आणि नाही तर नाही भाई, कुछ भी नाही आता भाई, सब खाली सुना असा सगळा विषय. हॅलो 500 पाठव रे. हा मग ते नाही. त्यासाठी ना मग तू सेव्हिंग्स करणं किंवा त्या गोष्टी तुझ्यासाठी ठेवणं,
तुला माहिती आहे बाबा आता ह्या महिन्यात खूप काम आहे, त्या गोष्टींपासून तू मग व्यवस्थित त्याचं पैशांचं व्यवस्थित मॅनेजमेंट करणं असेल किंवा तसं मग तसं असेल तर फ्रीलान्स करणं ठीक आहे तुमच्याकडे. मग आजकाल कसं आहे, पोरं म्हणतात की खूप काम आहेत बाहेर, फ्रीलान्सिंग केलं तर असं मिळतं. खूप असे काय काय बेसिक छोटे छोटे आहेत ज्यांचं स्टार्टअप आहे आणि ती लोकांना पण एवढं देणं हे नसतं की तुम्हाला एकदम पैसे देणं तुम्हाला त्यांना हे होत नाही. मग ते छोटे छोटे बघतात की बाबा हा कोण आहे, काय मास्टरवर करते का, कोण VN वर करते का, चला त्याला देऊया. मग ती झाप झूप इफेक्ट टाकून गाणी बिणी टाकून ती एक ट्रेंड सेट झाला मग गावाकडे. आता तो रील्स पण तसंच चालतात की रील्सला पण तो पॅटर्न चालतो, झाप झूप नवीन नवीन इफेक्ट्स येतात. ती काय तुम्हाला रेडी VN ही मोशन लाईट मोशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते ऍप प्रोव्हाइड करतात त्यांचं रेडी, तुम्ही घ्यायचं आणि टाकायचं आणि झालं, काहीच नाही. तसं एडिटिंग मध्ये त्या गोष्टी नाही चालत. म्हणजे तुम्ही एखाद्या वेब सिरीजचं, एखाद्या शॉर्ट फिल्मचं, एखादे ऍडव्हर्टाईज एडिट करत असाल तर त्याला ते इफेक्ट्स एवढं यूज करून नाही चालत. तुम्ही बघत असाल ते एकदम सॉफ्ट असतं, डोळ्यांना खूप छान वाटलं पाहिजे, फेड इन फेड आउट अशा गोष्टींचे इफेक्ट्स, अशाच गोष्टी वापरल्या जातात जास्त करून. किंवा ग्लिच वगैरे जिथं गरज आहे अशा गरजेनुसार प्रिसेट्स असेल किंवा इफेक्ट्स असेल अशा गोष्टी यूज केल्या जातात. असं एकदम झापूक झुपूक झाप 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 असं काही नसतं. म्हणजे तिथं ही आपलं एक गावाकडचा ट्रेंड सेट आहे. मग ती केलं की पोरांना वाटतं की हा भाई आपण एडिटर झालो किंवा असं. पण तसं ती मला पण वाटलेलं, म्हणजे मी पण त्यातनं गेलो, असं नाही मी अंदाज किंवा म्हणतोय. म्हणजे मला खरी गंमत, मी जेव्हा पुण्यात गेलो, शिकलो ऍक्च्युली, गोष्टी बघितल्या. मग ती ज्या एडिटिंगचं इकडे कौतुक होत होतं तिकडे शिव्या खाल्ल्या. तिकडे शिव्या म्हणजे तिकडं कोणच विचारत नाही राव. म्हणजे त्यांचा वेगळाच विषय आहे. त्यांचं एकदम प्रॉपर प्लॅनिंग न ही स्क्रिप्ट, मग स्क्रिप्टनुसार मग सॉर्टिंग आलं, डेटा शूट आलं, शूट नंतर डेटा सॉर्ट करायचा, डेटा सॉर्टला 2-2 माणसं लागतात. ते डेटा 700-700 800-800 GB डेटा 2-2 हार्ड डिस्क भरून त्याचं सॉर्टिंग आलं. मग ते सॉर्टिंग केल्यानंतर परत एक रफ टाइमलाईन तयार होती, त्याच्यावर सगळा फुटेज डम केलं जातं. फुटेज डम केल्यानंतर मग त्या गोष्टी एक 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 स्टेप बाय स्टेप जातं. डम झालं की मग त्याच्यावर सॉर्ट करायचं, कलर वाईज मार्किंग करायचं, रेड ग्रीन ब्ल्यू. रेड असेल तर ती काहीच कामाची नाही, ब्ल्यू असेल तर आपण बाबा फुटेज कमी वाटतंय कुठंतरी, मग तिथं आपण यूज करू शकतो असं. मग जर ग्रीन असेल तर एकदम बेस्ट ती आपल्याला वापरू शकतो, सिलेक्टिव्ह एकदम. तर अशा गोष्टी तुम्ही ते एकदम प्रोडक्शन लेवलला किंवा एखाद्या ऍडव्हर्टायझिंग लेवलला त्या गोष्टी चालल्या ही मला गेल्यावरती कळलं. जर आतापर्यंत मी त्याच भ्रमात होते की भाई आपण एडिटर आहे, फुल एकदम कडक करतोय आपण, पण ती नाही. ती म्हणजे तिथं गेल्यावरती रियालिटी कळली की नाही अरे आपण करतोय ती गोष्ट कुठेतरी चुकता. आणि मग मी शिकत गेलो. मी म्हणलं ना, मला पण माहित नव्हता. मला ऍक्च्युली ऍक्टर बनत होतं, पण घरच्यांचा एकदम हे आला विरोध की नाही ऍक्टिंग बिक्टिंग ह्या गोष्टी काय नसते, त्या ह्यात तुझं काय होणार नाही. आणि आम्हाला असं वाटतं की तू काहीतरी चांगलं करावं, अपेक्षा आहेत चांगलं. म्हणजे मी सायन्सनं शिकलोय 11वी-12वी आणि मग परत मी ह्या गोष्टी, पण ह्या कोर्सला किंवा ह्या गोष्टींना काहीच मॅटर करत नाही तुमचं कुठली डिग्री आहे, सायन्स आहे का तुम्ही आर्टनं शिकलाय. एजचं पण लिमिट नाही. तिथं माझ्या कॉलेजमध्ये मोठी लोक पण शिकायला होती, म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी 30-30 40-40 वर्षाची लोक पण VFX शिकायला होती, डिग्रीच्या कोर्सला होती. तर तिथं काय वयाचा आठ नाही किंवा म्हणजे हे VFX आणि ॲनिमेशन ह्यात काय मेजर डिफरन्स काय नक्की? VFX म्हणजे काय आलं, VFX म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स. म्हणजे आपण जे बघतो ही क्रोमा किंवा काय गोष्टी असतात, क्रोमा काढणं असेल किंवा रोटो असेल, पेंट असेल, कंपोजिटिंग असेल. थोडं सोपं करून सांगा ना. म्हणजे कसं माहितीये, तुम्हाला आता एखादी ऑब्जेक्ट आहे, समज आता पुष्पाचाच घेऊ आपण. पुष्पा कुऱ्हाडीनं असं एक सीन बघितला असेल सगळ्यांनीच. तर त्याला असं पूर्ण क्रेनच्या साह्यानं असं बांधलं जातं किंवा एखाद्या दोरीच्या साह्यानं ती कुऱ्हाड बिराड त्या साईडला, म्हणजे असं एकदम त्याचं एक तयार केलं जातं सीन. आणि मग माग पूर्ण ह्याच्यावर ब्ल्यू स्क्रीन किंवा ग्रीन स्क्रीनचे पडदे असतात शूटमध्ये. ओके. मग ते ट्रॅकिंग केलं जातं त्या गोष्टींना. पहिलं तर त्या रश्या दिसतात ना, त्या पेंट आर्टिस्ट असतात, ते पेंट आर्टिस्ट ती पूर्ण काढून टाकतात, डिटेलिंग न घालवता पेंट. ओके, ते म्हणजे VFX. हा, VFX आणि CGI एक प्रकार. VFX म्हणजे अख्खं VFX नाहीये ती. VFX हा खूप मोठा पार्ट आहे, म्हणजे त्यात CGI सगळंच VFX. बाकी सगळं वाघ कशात तयार होतो वाघ आणि मला वाघ तयार करायचा इंटरेस्ट. ती तर माहितीये का तुम्हाला, आता तर हल्ली जे काही साऊथचे पिक्चर येतात किंवा बॉलिवूडचे मूवीज येतात, त्या पिक्चर मध्ये त्या गोष्टी खूप म्हणजे सगळं बऱ्यापैकी आहे ना, तुम्ही CGI बघता, म्हणजे जे क्रिएट केलेलं आहे सगळं
म्हणजे तुम्ही सेट तयार बघताय, आवड सेट एवढं मोठं, ते सेट उभा करणं काही ना पॉसिबल आहे. म्हणजे होतात थोड्याफार प्रमाणात, नाही असं नाही, पण काही असं असतं की पूर्ण CGI बनवतात. म्हणजे ब्रिज असेल, तो स्पोर्ट होते ट्रेनचा RRR मध्ये, म्हणजे ते सगळं क्रिएट करणं म्हणजे क्रिएट होतं माया, ब्लेंडर असे. पैसे किती भेटतात त्याला? खूप 3D आर्टिस्टना खूप पगार असतो. आकडा सांगितलं. आकडा म्हणजे असं स्पेसिफिक प्रत्येकाच्या कामावर राहतं ते. तर फेशियल असेल तर ऍटलिस्ट 25,000 20,000 तरी स्टार्ट असते. म्हणजे कमी सांगितलं मी, पण खूप लाख 1.5 लाख पोरं घेतात पगार इंडस्ट्रीत, जे सेकंदावर असतं ना काहीतरी, जी ही करतात. म्हणजे फक्त मॉडेलिंग करतात. मॉडेलिंग, रिगिंग म्हणजे पूर्ण बॉडी असेल, एखाद्या माणसाचं बनवलंय तुम्ही बॉडी, त्या बॉडीत हाडं टाकणं, गाडी असेल तर त्याच्या चाकातनी विकातनी सगळ्या त्या गोष्टी ऍड करणं, त्याला मुवमेंट येण्यासाठी. कारण ॲनिमेशन करणं त्या रिगिंग शिवाय पॉसिबलच नाही. तुमचं मॉडेल जर रिग असेल तर ॲनिमेशन होतं. आणि ॲनिमेशन म्हणजे काय, मग त्या गोष्टींना मुवमेंट देणं, कार असेल काय असेल. तर ॲनिमेशन कसं असतं मग, 2D ॲनिमेशन असतं, 3D ॲनिमेशन असतं. 3D म्हणजे तुम्ही जी काय आता बघताय कार्टून्स वगैरे सगळे आता बऱ्यापैकी 3D देतात. काय पहिले 2D कार्टून असायचे, म्हणजे दिसताना ती चपाटलेली, त्यांना ती डेप्थ नसायची, म्हणजे चपटी. बरोबर. आपण मी तीच करायचं. मी गावाकडनं गेल्यामुळे मी असं युट्यूबला पण एक चॅनल आहे नॉट युअर टाईप म्हणून, हा तो 2D मध्ये. ते बेन म्हणायचं ना, मिस्टर बेन, ते ओके मिस्टर जुनं एकदम ते सगळं बनायचं ना. तर ती काय गोष्टी आता लेटेस्ट परत 3D होत गेलं, पण मला असं वाटतं की काय गोष्टी 2D पण होत्या त्यात पण. आणि किती साधारण एडिटर किती कमावतो महिन्याला ॲव्हरेज? एडिटर तुम्ही किती कमावता? माझं असं फिक्स नाही, मी फ्रीलान्स करतो, कधी काय करतो, तर जातं ॲव्हरेज. म्हणजे मी आहे म्हणजे चांगलं लाखोंच्या घरात आहे, म्हणजे सध्या तरी सगळ्यांच्या ह्यानं असं सांग आहे. म्हणजे ठीक आहे, पोटा पाण्यापुरतं चाललंय आपलं, असं सगळ्यांना सांगायचं आणि एकदम धमाका करायचा. चांगलंय. आणि असं तुम्ही अंदाज सांगू शकता का, म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केलेली युट्यूब नाही, मी युट्यूब मध्ये तुम्ही जेव्हा सुरुवात मला पण करायचं युट्यूब, मला पण घेणार आहे युट्यूब चालू करणार. मग मी तुमच्या चॅनलला येणार. तुमचा कॉम्पिटिटर येतोय आता लवकरच, कॉम्पिटिटर तुम्हाला नवीन अनाउन्समेंट दरवेळेस आपल्या पॉडकास्ट मध्ये एक नवीन अनाउन्समेंट होत असते प्रत्येक पॉडकास्ट. नाही पण म्हणजे तुम्ही असं आता म्हणजे प्रस्थापित झालाय थोडक्यात, त्याच्यामध्ये चांगला इन्कम तुमचा आहे. हा, म्हणजे माझ्या ओळखी मी डेव्हलप केल्या. मी असंच करत गेलो, मला चांगली माणसं भेटत गेली. चांगली माणसं भेटणं खूप महत्वाचं आहे, तुम्हाला माहिती. खरंच सांगतो, आयुष्यात तुम्हाला जर सगळी चांगली माणसं भेटली ना, तर म्हणजे काय माहिती मी कुठलं मागच्या जन्मी पुण्य केलं काय मला नाही माहिती, पण मला जेवढं करत गेलो नाही मी, मला सगळ्या क्षेत्रात म्हणजे ज्या गोष्टीत मी शिरत गेलो स्टेप बाय स्टेप, सगळीकडे मला चांगली माणसं भेटली, समजूतदार भेटली, मला शिकवलं नवीन गोष्टी. म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगतो, ती ही करण्यापासून म्हणजे बॅटरी चार्जिंग लावायच्या कॅमेऱ्याच्या सेटवर आवड. पुण्यात कोणाला सांगायचं ना, घरी बिरी कुठं आहे काय, संध्याकाळचं शूट असलं का नाही की जायचं पुण्यात कुठंतरी, असं मित्राच्या ह्याच्यावर सांगायचं, तो म्हणणार असं माझ्या मित्राचा शूट आहे, मग जायचं. मग मला कसं माहिती काय की अरे भाई आपल्याला ती बघायला भेटेल, किंवा काहीतरी तिथं मला असं वाटायचं की पहिले एडिट पण तिथंच जागा होतं, किंवा ती काय असं ती एक न्यूनगंड असतं माणसाचा. मला वाटायचं की मी मला माहित नव्हतं काय त्या गोष्टी, मग जायचो आपण माहिती करून घेऊ. मग गेलं की तिथं मग म्हणायचे अरे बरं झालं आला चला, मग तू चार्जिंग लावर, मग रात्रभर जागायचं. मग ते सकाळी शूट संपलं का नाही, त्याचं एक दिवस वेब सिरीजचं शूट असायचं. मग शूट संपलं की ते म्हणणार हे घे 500 रुपये चार्जिंग लावलेलं. खुश की मी 500 म्हणलं, पण तेव्हा कळत नव्हतं की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय. पण हे पण खूप महत्वाचं आहे, ती 500 मिळू न मिळू मला त्या 500ची काहीच ही नाही, पण मला ना तिथं माणसं भेटली ज्यांनी मला माझं डेडिकेशन बघितलं की मी बॅटरी पण चार्जिंग लावायचो ना तरी मनापासून लावायचो अगदी. म्हणजे माझी जबाबदारी आहे, मला जबाबदारी दिल्या तर आईला हे आपलं उद्या बॅटरी चार्ज नसेल तर कसं करणार आहे हे शूट. मला ती करत मग असं एक माणसं जोडली. मग तिथे एक ओळख झाली एका दादाची. त्यांना मला असं सांगितलं की तू काय करतो, तर मी सांगितलं मी असं ॲनिमेशनच्या ह्याला आणि आता 1st 2nd इयरचं चाललंय माझं, असं पुण्यात आहे. मग त्यांनी मला सांगितलं की मग तू असं कर की माझ्यावर जरा थोडं असं काम आहे, आपण करूया. म्हणलं करतो. मग तू म्हणलं मला बेसिक येतं, म्हणजे मी आता शिकतोय, मला एवढे टूल्स येतात, असं सगळं खरं काय. म्हणजे आत्ता पण मी काय असेल ती खरं सांगतो, मी क्लायंटला सुद्धा काही लपवत नाही. मला एखादी गोष्ट वाटते का नाही की क्लायंट सांगतं की ती असं बघितलेलं मी तसं मला हवं आहे, तर समज मला वाटतं की मला ती गोष्ट कम्फर्टेबल नाही किंवा मला ती जमणार नाही,
तर मी क्लायंटला सांगतो की थोडा वेळ लागेल, मी बाहेरून ती करून घेतोय. कारण जी काय असेल ती खरं आहे. म्हणजे खरं मानणं खूप गरजेचं आहे. येत नाही पण मी शिकतो ती गोष्ट. ती जर बाहेरनं एकदा करून घेतली तर दुसऱ्या वेळेस ती बाहेर जात नाही. ती कारण पैसा जातो आपला, पैसा नाही गेला पाहिजे बाहेर. बरोबर. ती एक गोष्ट अशी आहे की जिद्द म्हणजे करायचं आपल्याला बी ती आलं पाहिजे. का नाही येत, मागं नाही राहिलं पाहिजे कुठल्या गोष्टीत. त्या गोष्टीमुळे मग वडिलांची शिकवण पहिल्यापासून, वडील पण जिद्द आहेत आमचं लय. वडिलांचं पण किस्सा लय खतरनाक, म्हणजे त्यांच्याकडनं शिकत आले लहानपणापासून. मग ती तसं मग केलं. तिथं दादा भेटला, त्यानं परत नेलं. मग त्यानं एक शॉर्ट फिल्मला चांगल्या त्यानं दिला चान्स की असं असं काम कर. मग तिथं बॅटरी नाही चार्जिंग लावलं, तिथं अजून अपग्रेड झालं. मग त्यांनी तिथं जरा म्हणजे ह्याचं काम असतं ना की सेटवरती सगळं अरेंजमेंट करणं, गोष्टी प्रॉप्स बघणं, कुठं काय आहे का, लाइटिंग बिटिंग डिपार्टमेंट सगळ्या गोष्टी चेक करायच्या. असं मग मी गुजरातला गेलो, शॉर्ट फिल्म केली मोठी चांगली बिग बजेट शॉर्ट फिल्म होती. तेव्हा मी ती फील घेतला जे असतं ना म्हणतात लोक की लक्झरियस लाईफ असते इंडस्ट्रीत, ती मला आतापर्यंत नव्हती माहिती. पण तिथं गेल्यावरती हॉटेलमधलं राहणं, तिथं रेडबुल पेणं, कॉफी पेणं, असं सगळ्यांच्या माहोलमध्ये एकदम वेगळं. वॉकी टॉकीवर बोलणं काहीतरी नवीन होतं ते. वॉकी टॉकी असं गाडी बोलवायची, मला कार्ड आणा सेटवर, मुझे कार्ड लाने सेट पे जाना है, चलो लगेच गाडी येणार. गाडीत बसायचं, एकट्यासाठी गाडी येणार, गाडीत बसायचं, सेटवर जायचं, कार्ड कलेक्ट करायचं. मी तेव्हा DITचं काम केलं तिथं. DIT हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. म्हणजे डाटा टेक्निशियन असतं ते. त्याच्यात काय असतं, तो कार्ड कॉपी करणं, 2 हार्ड ड्राईव्ह असतात मोठ्या, एक डिरेक्टरची असते एक एडिटरसाठी असते. त्या दोन्ही डाटा इकडनं तिकडं कॉपी करणं, त्या व्यवस्थित म्हणजे नंबर सगळे चेक करायचे कार्डमधले, त्या फुटेजेसचे. ॲरीबिरीचं फुटेज होतं ते, ॲरी अलेक्साचं. ते मोठं म्हणजे एकदम मोठ्या लेवलला शॉर्ट फिल्म होती ती. मग ती चेक केलं, त्या गोष्टी केल्या, हळूहळू एक असं अपग्रेड करत गेलो. गुजरात नंतर परत चांगल्या नॅशनल लेवलच्या फिल्मची एक हे आली असिस्टंट एडिटरसाठी, मग ती केली. परत जायका असेल किंवा अजून अशा जायकाला काहीतरी नॅशनल, जायकाला आता नॅशनल नाही, म्हणजे एक मध्य प्रदेशमध्ये एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल झालं, ती भेटलं त्याला. म्हणजे चांगला एकंदरीत चांगला एक्सपिरियन्स, अनुभव चांगला. लोक चांगली भेटी गेली, लोक चांगली भेटली, त्यांच्या अनुभवातनं शिकत गेलो. आणि खूप सपोर्टिव्ह लोक अजून पण मी करतो का नाही, म्हणजे मी अजून पण नाही त्यांच्यासोबत. त्या दादाचं कधी पण काम असेल ना, आता पण असतं माझ्याकडे काम, कधी पण आता चालू आहे जस्ट रिसेंट, तर दादाचं काम असेल तर मी करतो ते काम. म्हणजे मी कधी म्हणजे तुम्हाला म्हणजे जेवढा काय एक्सपिरियन्स आहे आता तुम्ही शेअर केला, मग त्याच्यावरून एक थोडक्यात 1-2 वाक्यात काय सांगाल जे नवीन एडिटर ह्या क्षेत्रात येतात आता? नाही, मला तर वाटतं की त्यांनी यावं, क्षेत्र एक्सप्लोर करावं. खूप भारी, तुम्ही या, खूप पैसा आहे, तुम्ही या, खरंच या, पैसा आहे. म्हणजे चांगलं केलं तर भारी भारी गोष्टी मिळतात. फेम पण आहे ऍक्च्युली, फेम पण आहे. एक एडिटर म्हणजे खूप काय करू शकतो. म्हणजे एक छोट्या फ्रेम असतात, त्या कट करणं, त्यांना सिक्वेन्स लावणं, एडिटरचे खूप मोठी काम असतं. खूप जबाबदारी एडिटरची. जबाबदारी म्हणण्यापेक्षा ना, तुम्ही काय डिलिव्हर करता, लोक बघतात. थिएटरमध्ये शिट्ट्या बिट्ट्या ऍक्टर्सना पडतात, पण त्या काय पडतात त्याच्या मागे एडिटरची मेहनत असते किंवा ह्या बाकीच्या टीमची मेहनत असते. बरोबर. म्हणजे बॅक टीमला खूप महत्वाची आहे, जी सगळी स्टेजच्या पाठीमागणं सगळं हँडल करणारी टीम आहे. स्टेजवरती करतात त्यांचं तर आहेच, त्यांचं 100% योगदान आहे, त्याला नाकारताच येणार नाही. पण जी स्टेजच्या पाठीमाग आहेत, जी पोस्ट प्रोडक्शन मध्ये असतील किंवा प्री प्रोडक्शन मध्ये असतील, त्यांचा खूप मोठा रोल आहे ह्या गोष्टीत. म्हणजे त्यांनी केलं व्यवस्थित, मन लावून त्यांनी डिलिव्हर केलं. एका असिस्टंट एडिटरनं व्यवस्थित सिक्वेन्स लावून दिला तर तो मेन एडिटर त्याचा व्यवस्थित ही करणार आहे आणि मग ती डिलिव्हर होणार आहे चांगल्या व्यवस्थित. बरोबर. म्हणजे एडिटरचा रोल खूप महत्वाचा आहे, खूप मोठा गोष्ट आहे एडिटर होणं. म्हणजे सोपं नाही, म्हणजे खूप स्ट्रगल आहे ह्या गोष्टीसाठी. कामं भेटत नाहीत काय वेळेस इंडस्ट्रीत. म्हणजे खूप एडिटर आहेत ज्यांना कामं नाहीत सध्या आता बसून आहेत. पण मला असं वाटतं की आपण जर प्रामाणिक असेल आणि आपल्याकडे जर असं स्किल असेल, क्रिएटिव्हिटी असेल तर होतं. काय नाही, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत मला वाटतं. बरोबर. तुम्ही ऍक्च्युली खूप माहिती दिली, खूप छान माहिती दिली. म्हणजे जर कुणाला ह्या क्षेत्रात यायचंय तर त्यांना कळालं असेल की आपण एडिटर म्हणून विचार करतो की आपल्याला एडिटिंगचे काय काम आहेत. बऱ्यापैकी लोक विचार करतात फक्त वेडिंगचा किंवा ह्या गोष्टींचा, पण फिल्म लाईन मध्ये पण एवढी सगळी कामं आहेत. तुम्हाला एवढ्या सगळ्या संधी आहेत जर तुम्ही एडिटर आहेत तर. आणि त्यात पण कॅटेगरीज सरांनी एवढ्या छान एक्सप्लेन केल्यात.
तर खूप सर तुम्ही माहिती दिली, छान वाटलं. आणि तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.